गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर काल क्रिसमसमुळे सुट्टी होती आपल्याकडेही आणि पूर्ण जगामध्ये. परंतु पूर्ण जगामध्ये लाँग वीकेंड आहे. म्हणजेच काय, तर आजही बरेचसे युरोपियन मार्केट्स आजही बंद राहणार आहेत ड्यू टू ख्रिसमस. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा फार लो व्हॉल्यूम्स राहतील असं माझं म्हणणं आहे. जर आता आपण ग्लोबल सिनेरिओ जर पाहिला तर त्यामध्ये फार काही टेन्शन घेण्यासारखं सध्या तरी नाही आहे. ना कुठली बॅड न्यूज आहे, ना कुठे आपण काय म्हणतो युद्ध झालेलं आहे. फक्त US नायजेरियावरती जे इसिस आहे तर त्यांच्यावरती स्ट्राईक केलेलं आहे. परंतु आपण काय म्हणू शकतो की ते तिथल्या गव्हर्नमेंट किंवा मिलिटरीवरती स्ट्राईक नाही आहे. तर ते तिथल्या आपण काय म्हणू शकतो की जे आतंकवादी ग्रुप्स आहेत त्यांच्यावरती ते स्ट्राईक करण्यात आलं आहे. म्हणजेच काय की ते ऑफिशियली युद्ध नाही म्हणता येणार. ओके, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जगामध्ये कुठेही होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. आता जर आपण इंडिया US ट्रेड डीलबद्दल जर पाहिलं तर आपले जे राजदूत आहेत US मध्ये, तर त्यांनी 24 तारखेला रात्री एक मीटिंग केली जे सर्गिओ गौर आहेत त्यांच्यासोबत, जे भारताचे राजदूत आहेत. तर मग आता यांच्यासोबत मीटिंग झाल्यानंतर त्यांनी फार जास्त पॉझिटिव्ह त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि फारच लवकर आपली ट्रेड डील होऊ शकते असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी आज मार्केटवरती इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह साईडला. परंतु जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार काही टेन्शन घेण्यासारखं कुठेच नाही आहे. पण फक्त व्हॉल्यूम स्लो राहणार आहेत आणि जे काही मोठमोठे ट्रेडर्स आहेत फॉरेनमधले, तर ते सुट्टीवरती गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त काही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार नाही आहे. जर आपण डे बिफोर यस्टरडेचा डेटा पाहिला FISDAचा, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी सेलिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं 1700 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2300 कोटींचं बाईंग केलेलं पाहायला मिळतं. आता जर बाकीचं सगळं म्हणजे वर्ल्ड मार्केट्स ऑलमोस्टच आपण काय म्हणू शकतो की बंद आहेत आणि त्यामुळे जे काही छोटे मोठे मार्केट्स चालू आहेत तर त्याच्यावरही त्यांचा काही फार इम्पॅक्ट राहणार नाही आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन चालू आहे की जे कन्सॉलिडेशन कंटिन्यू राहू शकतं. पूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला कन्सॉलिडेशन होताना पाहायला मिळालेलं आहे. आणि जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या आपल्याकडल्या, तर तसा आपण काय म्हणू शकतो की फ्लॅट टू पॉझिटिव्ह सिनेरिओ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होईल, परंतु त्याच्यावरती आज भरोसा ठेवण्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही आहे. त्यामुळे मार्केट कुठे ओपन होतं आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त मार्केट कुठे क्लोज होतं त्याला खूप जास्त महत्त्व राहील. आता जर पूर्ण महिना जर स्लगिश गेलेला आहे तर शेवटच्या आठवड्यामध्ये काहीतरी होईल मंथली ऑप्शन्समध्ये, तर तशी शक्यता फार कमी आहे. म्हणजेच काय, जर मार्केटला मोमेंटम पकडायचं असेल आयदर अपसाईड किंवा डाऊनसाईड, त्यातलं अपसाईड जाण्याची चान्सेस जे आहेत तर ते खूप हायली आहेत. तर ते होऊ शकतं जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये. ओके, आता तोपर्यंत स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र आपली चालू राहताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हायच आपली अपेक्षा आहे. आता जर आपण मंथली ऑप्शन्स जर पाहिले तर इंडिया विक्स एकदम लो झालेला आहे. म्हणजे जेव्हापासून तो इंट्रोड्यूस झाला आहे तेव्हापासून सगळ्यात खराब क्लोजिंग हे परवाचं होतं. त्यामुळे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं पॅनिक नाही आहे, कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणू शकतो की लोक टेन्शन घेत नाहीत. हे सरळ सरळ आपल्याला विक्स दाखवतं आहे. त्यामुळेच तर मार्केट वरती जाण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्यानंतरच विक्स वाढेल आणि त्यानंतर जो काही शार्प मूव येईल तर त्याच्यामध्ये विक्स जो आहे तर तो वाढण्याचे चान्सेस राहणार आहेत. जर आता आपण आपल्याकडला जर सिनेरिओ पाहिला तर फ्लॅट टू पॉझिटिव्हच आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. लो व्हॉलॅटिलिटी, लो व्हॉल्यूम्स आणि मार्केट एका रेंजमध्ये राहील. परंतु ऑप्शन्सच्या हिशोबाने पाहिले तर 26,000ला खूप जास्त पोट रायटिंग आहे आणि 26,200ला खूप जास्त कॉल रायटिंग आहे. मग 26,200, 26,300 आणि 26,500 या ठिकाणी आपल्याला कॉल रायटिंग पाहायला मिळतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की क्लोजिंग बेसिसवरती जर मार्केटनं म्हणजे मार्केटला बुलिश व्हायचं असेल त्याचं पहिलं सिग्नल असं आहे की मार्केटनं क्लोजिंग बेसिसवरती 26,260
ही लेवल क्रॉस करून मार्केटनं क्लोजिंग दिलं पाहिजे. कारण मार्केट इंट्राडेमध्ये ऑल टाईम हायला जाण्याचा प्रयत्न करतं, परंतु तिथे सेलिंग येते, हे लक्षात असू द्या. परंतु आत्तापर्यंत मार्केटनं 2 वेळा अटेम्प्ट केला आणि जर थर्ड टाईम अटेम्प्ट करून मार्केट जर तिथे क्लोज होण्यामध्ये यशस्वी झालं, ओके, तर एक चांगल्यापैकी मुवमेंट आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतं. साधारण एक 400-500 पॉईंटचं तिथनं पुढं आपल्याला मुवमेंट पाहायला मिळेल. तर होपसो पाहूयात काय होतं ते. परंतु आता फार जास्त काही ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज मिळणार नाहीत ह्या शेवटच्या 2-3 दिवसामध्ये. आणि एकदा का मंथली एक्सपायरी झाली की त्यानंतर जी नवीन सिरीज सुरू होईल जानेवारीची, तर त्याच्यामध्ये आपल्याला मेजर ॲक्शन नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहूयात होपसो काय होतं ते. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.